नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्यानुसार शोल्डर कमी जास्त कसं करायचं, गळ्यानुसार शोल्डर जे आहे ते ॲडजस्टमेंट कसं करायचं असतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर पहा, तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा हे जर समजत नसेल तर पहा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित समजावून सांगेन। अगदी कॉलर ब्लाऊज पासून बोट नेक, डीप नेक मध्ये शोल्डर कसं कमी करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तर पहा, शोल्डर जे आहे, आता हे आपण अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचं। आता इथे मी शोल्डर घेणार आहे 16 इंच। तुमचं जे काही शोल्डर येईल ते तुम्ही इथं घ्यायचं आहे आणि जसा मी इथं फॉर्म्युला सांगते तोच फॉर्म्युला वापरून तुम्ही शोल्डर कमी जास्त करायचे आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे कॉलर ब्लाऊज, म्हणजे पहा कॉलर असतो ब्लाऊजला आणि हाय नेक ब्लाऊज, त्यामध्ये आपल्याला शोल्डर कसं आणि किती घ्यायचं आहे हे सांगते। तर कॉलर ब्लाऊज पहा या पद्धतीने असतो, पूर्ण असा पॅक असतो, गळा फक्त 1 इंचाचाच इथं असतो, या पद्धतीने 1 इंचाचा आणि कॉलर असतो। पहा या पद्धतीने हा कॉलर ब्लाऊज असतो। त्यावेळेस पहा आपल्याला शोल्डर, आता हे जे शोल्डर आहे याचा निम्मा करायचा आहे, किती 8 इंच होतो पहा कॉलर ब्लाऊज साठी। कॉलर आणि हाय नेक जे ब्लाऊज असतात पहा, त्यासाठी तर हे जे शोल्डर असतं त्याचा निम्मा भाग करायचा आहे, कारण आणि यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं आहे। पहा अर्धा इंच करायचं म्हणजे शोल्डर किती येणार, 8.5 इंच शोल्डर इथं येणार आहे। कारण पहा इथं 1 इंच आपली इथं गळ्याची उंची जी आहे ती असणार आहे, फक्त 1 इंच। मग हा गळा पसरेल का, नाही पसरणार। त्यामुळे यामध्ये जे काही टोटल शोल्डर असेल त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला इकडे इकडे असं मार्जिन हवं आहे शिलाईसाठी, म्हणून आपण यामध्ये मार्जिन मिक्स करतो, कारण गळा अजिबात आपला इथं पसरत नाही, त्यासाठी मार्जिन घेणं गरजेचं आहे। नाहीतर काय होईल, ब्लाऊज जो आहे तो आखाडल्यासारखा असा पाठीमागे पहा ओढल्यासारखा ब्लाऊज होईल। त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। तर लक्षात आलं असेल तुम्हाला, जे काही शोल्डर असतं पूर्ण त्याचा हाफ करायचा आहे आपल्याला 8 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं। मग तुमचं शोल्डर कितीही असो त्याचा हाफ करा आणि मार्जिन मिक्स करा। इथं गळा रुंदी तुम्ही 4 इंचापर्यंत घेऊ शकता, किती 4 इंचापर्यंत तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे ती घेऊ शकता कॉलर मध्ये। आणि इथं पहा, आता बोटनेक पाहूया। बोटनेक या पद्धतीने असतो पहा, इथे जवळपास 3-3.5 इंचाचा हा गळा असतो। इथून पहा या पद्धतीने आता तुम्ही यामध्ये फक्त असं हा 3 इंचाचा गळा ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला यामध्ये डिझाईन करायची असेल पहा या पद्धतीने ड्रॉप डिझाईन काढू शकता। तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही इथे डिझाईन तयार करू शकता। तर याचं शोल्डर कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगते। तर बोटनेक हा ब्लाऊज आहे, बोटनेक या पद्धतीचा जो ब्लाऊज असतो तो बोटनेक असतो। यामध्ये शोल्डरचा निम्मा पहा, शोल्डरचा निम्मा इथे सुद्धा मी लिहिते, शोल्डर चा निम्मा म्हणजे हाफ, किती 8। यातून आता आपल्याला अर्धा इंच मायनस करायचंय, कारण हा गळा जो आहे तो 3 इंच आहे, थोडा हा पसरतो। आणि प्लस तुम्ही इथं पहा जरी ओपन केलं तरी सुद्धा हा पसरतो, किंवा बटन जरी लावलं तरी इथून हा थोडा तरी पसरतो। म्हणून पहा इथे आपल्याला मायनस करून 7.5 इंचावरती
इथं शोल्डर घ्यायचं. पहा या पद्धतीने बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डर जे आहे ते काढायची आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही इथं गळ्याची रुंदी जी आहे 3.5 किंवा 3.25 इंच ठेवू शकता. परंतु पहा बोटनेक ब्लाऊजचं कसं असतं, शोल्डर पट्टी तुम्हाला किती हवी आहे त्यावरती गळ्याची रुंदी डिपेंड असते. इथून तुम्हाला शोल्डरची जी पट्टी आहे ती किती हवी आहे. 2 इंच जर शोल्डरची पट्टी तयार हवी असेल तर तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि बाकीचं जे काही शिल्लक राहील ते गळ्याची रुंदी म्हणून तुम्ही वापरायचं आहे. या पद्धतीने बोटनेक जो आहे तो कटिंग करावा लागतो. तर पहा अगदी सावकाश असं मी तुम्हाला समजावून सांगत आहे, तुम्हाला समजेलच त्या पद्धतीनेच मी इथं सर्व डिटेलमध्ये सांगते. आता याच्या पुढे डीप नेक चालू होतात. पहा डीप नेक 5, 6, 7 इंचाचे जे गळे असतात ते हळूहळू डीप नेककडे येतात. तर डीप नेक मध्ये काय करायचं आहे पहा. आता इथे पहा या पद्धतीने थोडासा गळा आपला खाली येतो, त्यामुळे पहा या पद्धतीने हा गळा जो आहे जर जसा आपला खोल होत जाईल तस तसं शोल्डर जे आहे ते पसरतं. पहा हा गळा जो आहे तो पसरतो, म्हणून आपल्याला इथं जे काही शोल्डर आहे त्याच्या निम्मे करून सर्वात पहिल्यांदा मी 5 ते 6 इंचामध्ये सांगते. जेव्हा 5-6 इंचाचा गळा तुम्ही ठेवाल त्यावेळेस तुम्ही शोल्डरचा निम्मा करून त्यातून 1 इंच वजा करायचं. किती येतात? 7 इंच. पहा या पद्धतीने 5 आणि 6 इंचाचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने शोल्डर घ्यायचं आहे. 7 आणि 8 इंचाचा जेव्हा गळा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डर मधून 1.5 इंच मायनस करायचे. मग किती येतात पहा? 6.5 इंच येतात. मग शोल्डर आपण किती घेणार? 6.5 इंच. जसं पहा हा गळा जो आहे तो असा खोल होत जाईल तसं शोल्डर आपल्याला कमी करावं लागतं. कारण जसं शोल्डर गळा आपण जास्त घेऊ तसं शोल्डर हे पसरतं. 9 आणि 10 इंचाच्या गळ्यामध्ये आपल्याला शोल्डरचं जे काही माप आहे त्यातून इथं 2 इंच मायनस करायचे. किती येतं? 6 इंच. जेव्हा 16 इंच शोल्डर असतं, 16 इंच शोल्डर पहा हेवी साईजमध्ये येतं. पहा 40-42 साईजमध्ये 16 इंच शोल्डर येतं. त्यावेळेस आपल्याला 6 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आणि लास्ट 11-12 इंचाचा गळा असतो त्यावेळेस पहा शोल्डरचा निम्मा 8, त्यातून आपल्याला 2.5 इंच मायनस करायचंय. मग शोल्डर येतात 5.5 इंच. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पहा एकदम परफेक्ट असा हा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. अगदी कॉलर नेक, हाय नेक पासून बोट नेक आणि डीप नेक म्हणजे सर्व प्रकारचे ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता. म्हणजे शोल्डर तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता. मी अगदी परफेक्ट असा हा फॉर्म्युला तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.